नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. आष्टी येथील शाळेच्या कुंपणाची भिंत अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आष्टी येथील मणिबाई छगनबाई देसाई शाळेची भिंत शुक्रवारी दुपारी कोसळली. मधली सुट्टी असल्याने या भिंतीजवळ मुलं खेळत होते. भिंत अंगावर पडून वैभव गावंडे नामक 8वीतील विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झाले. या तिघांनाही इरविन मध्ये दाखल करण्यात आला आहे. सार्थक सतीश गावंडे राहणार देवडी वय वर्ष 14 हा 8वी मध्ये शिकणारा मुलगा होता. तर प्रदीप विलास तायबाडे, आदित्य महादेव बुधा हे तिघेही 8वीतील विद्यार्थी असून हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पालक संतप्त झाले. शोकसंतप्त पालकांनी शाळेमध्ये प्रचंड गर्दी केली. आमदार बच्चू कडू, नाना नागमोते, निवेदिता चौधरी दिगडे यांच्यासह अनेकांनी येथे धाव घेतली. पोलीस व QRT पथकही येथे तैनात करण्यात आलं. पालकांमध्ये नुसता आक्रोश दिसून येत होता. विटांची पक्की बांधलेली ही भिंत कोसळली कशी हे कोडा आहे. विटांच्या भरभक्कम भिंतीखाली चेंगरल्याने वैभव गावंडे याच्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. आमदार बच्चू कडू यांनी मृतक परिवारातील सदस्याला शाळेत नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र येथे पालक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा नुसता आक्रोश सुरू होता. मणिबाई छगनबाई देसाई ही शाळा आमदार बच्चू कडू यांनी चालवायला घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ आलेल्या जखमी मुलांची सौ नवनीत राणा यांनी भेट घेतली, त्यांची विचारपूस केली.
बक्षीस मिळत आहे म्हणते हातामध्ये बघायला बक्षीस मिळाले मला कामं करायला लागतं स्वच्छता करायला लागली आता यांची काही कामं शिक्षकांनी शिव्या एवढ्या बेकार देतात माणसं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही इतक्या बेकार शिव्या देतात आमच्या शाळेत काय सांगते मला खूप खराब आहे बेकार बेकार शिव्या देतात आम्ही तर जेन्स आहे म्हणून मी सांगू नाही शकत इतक्या बेकार शिव्या देते की बापरे मी जाणारच होती त्यांच्याकडे की बा तुम्ही हे शाळेत शिकवताय की तुम्ही शिव्या इतक्या बेकार देतात शिक्षकांचं काम कसं काही संस्कार पाहिजे एवढ्या शिव्या देतात तर मुलांना काय अनुभव त्याचे वडील नाही पिताजी आहे आम्ही आलो होतो बंद करता गावावर पण तिला ऐकून गेले आहे इथं जाईल बाहेर घ्या अरे भिंत वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टी येथील शाळेच्या कुंपणाची भिंत अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। जखमी विद्यार्थ्यांना इरविनमध्ये दाखल करण्यात आले आहे। शोकसंतप्त नागरिकांनी शाळेत एकच गर्दी केली। येथे पोलीस व QRT पथकही तैनात करण्यात आलं, मात्र पालक आवरेनासे झाले। मणिबाई छगनबाई देसाई नामक ही शाळा असून आमदार बच्चू कडू यांनी चालवायला घेतली आहे। शाळेमध्ये या घटनेने अतिशय तणाव निर्माण झाला। आष्टी येथील शाळेच्या कुंपणाची भिंत अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। आष्टी येथील मणिबाई छगनबाई देसाई शाळेची भिंत शुक्रवारी दुपारी कोसळली। मधली सुट्टी असल्याने या भिंतीजवळ मुलं खेळत होते। भिंत अंगावर पडून वैभव गावंडे नामक 8वीतील विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य 3 जण जखमी झाले। या तिघांनाही इरविनमध्ये दाखल करण्यात आला आहे। सार्थक सतीश गावंडे राहणार देवडी वय वर्ष 14 हा 8वी मध्ये शिकणारा मुलगा होता, तर प्रदीप विलास तायबाडे, आदित्य महादेव बुधा हे तिघेही 8वीतील विद्यार्थी असून हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या घटनेने पालक संतप्त झाले। शोकसंतप्त पालकांनी शाळेमध्ये प्रचंड गर्दी केली। आमदार बच्चू कडू, नाना नागमोते, निवेदिता चौधरी दिगडे यांच्यासह अनेकांनी येथे धाव घेतली। पोलीस व QRT पथकही येथे तैनात करण्यात आलं। पालकांमध्ये नुसता आक्रोश दिसून येत होता। बंद का करू
विटांची पक्की बांधलेली ही भिंत कोसळली कशी हे कोडा आहे. विटांच्या भरभक्कम भिंतीखाली चेंगरल्याने वैभव गावंडे याच्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. आमदार बच्चू कडू यांनी मृतक परिवारातील सदस्याला शाळेत नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र येथे पालक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांचा नुसता आक्रोश सुरू होता. मणिबाई छगनभाई देसाई ही शाळा आमदार बच्चू कडू यांनी चालवायला घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारार्थ आलेल्या जखमी मुलांची सौ नवनीत राणा यांनी भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. आपल्या 17 वर्षांच्या मुलाला किडनीचं दान करून मातेने त्याला जीवन दान दिलंय. परतवाड्याच्या कॉलेजमध्ये 11वीला शिकणाऱ्या सुमित नंदवंशीचं अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं. शुक्रवारी झालेलं हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील 5वं यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे. मातेने किडनीचे दान करून आपल्या 17 वर्षांच्या मुलाला जीवनदान दिलं आहे. सुपर स्पेशालिटी येथे अमरावती विभागातील 5वं यशस्वी किडनी प्रत्यारोपण शुक्रवारी करण्यात आलं. सुमित राजूलाल नंदवंशी असं पेशंटचं नाव आहे. त्याची आई ममता राजूलाल नंदवंशी यांनी त्याला किडनी दिली. परतवाडा येथील 17 वर्षीय युवक सुमित राजूलाल नंदवंशी हा भगवंतराव शिवाजी कॉलेजचा 11वीचा विद्यार्थी आहे. हा मागील 6 महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. डॉक्टर श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर टीबी भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात रुग्णाला किडनी ट्रान्सप्लांट करण्यासंदर्भात समुपदेशन करण्यात आलं. तेव्हा रुग्णाची आई ममता राजूलाल नंदवंशी यांची किडनी दान करण्यास योग्य असल्याचं विविध चाचण्यांती स्पष्ट झालं. शुक्रवारी सुमितला त्याच्या आईने पुत्र प्रेमापोटी किडनीचं दान करून जीवनदान दिलं. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरता नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ञ युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कोलते, बधिरीकरण तज्ञ डॉक्टर निशांत बावनकुळे हे विशेषतः उपस्थित होते. या रुग्णालयातील तज्ञ युरोसर्जन डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर विक्रम देशमुख, डॉक्टर विशाल बाहेकर, डॉक्टर राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी, डॉक्टर निखिल बडनेरकर, डॉक्टर विक्रम कोकाटे, डॉक्टर सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ञ डॉक्टर राजेश कस्तुरे, डॉक्टर रामप्रसाद चव्हाण, डॉक्टर प्रणित घोनमोडे यांनी काम पाहिलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याकरता किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉक्टर सोनाली चौधरी व समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांची यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. किडनीच्या रुग्णाला किडनी ट्रान्सप्लांट करणं आता अशक्य राहिलेलं नाही किंवा त्यासाठी परगावी जाण्याची देखील गरज राहिलेली नाही. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये आतापर्यंत 4 किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले, तर 5वं किडनी प्रत्यारोपण सुमित नंदवंशी याचं करण्यात आलं. ही देखील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना ही बाब अत्यंत सुविधेची झाली आहे, सोयीची झाली आहे. राज्य प्राधिकार समिती यवतमाळ येथील अधिष्ठाता डॉक्टर मनीष श्रीगिरीवार, डॉक्टर स्नेहल कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक डॉक्टर RS फारुकी, डॉक्टर TS वारे, डॉक्टर TC राठोड, दिनकर पाटील या समिती सदस्यांच्या मान्यतेनंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे 5वं किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आलंय. यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर मिनल चव्हाण, प्रकाश येणकर यांचं त्यासाठी सहकार्य लाभलंय. अधिसेविका श्रीमती माला सुरपाम तसंच OT स्टाफ प्रतिभा आंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रितू बैस, ICU स्टाफ मधील आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुसे आदींनी येथे काम पाहिलं. तसंच रुग्णालयीन सर्व डॉक्टर्स, नर्स, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनीही सहकार्य केलं. तब्बल 4 तास हे ऑपरेशन चाललं. शुक्रवारी सकाळी 11:34 किडनी काढून त्याचं प्रत्यारोपण करण्यात आलं. 12:09
प्रत्यारोपण करण्यात आलं. त्यानंतर पेशंटने 1 तासातच 1 लिटर मूत्र विसर्जन केलं, अशी माहिती डॉक्टर अविनाश चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सुमित हा परतवाड्याचा रहिवासी असून सुमितच्या वडिलांसह 5 भावांचा 25 लोकांचा परिवार एकत्र राहतोय. यूरोलॉजिस्ट फ्रॉम नागपूर. सर काय आजचं इथलं 5चं ट्रान्सप्लांट होतं आणि एका आईने तिच्या मुलाला किडनी दिली. सुरळीत पार पडलं. पेशंट आता रिकवर होतो आहे. येत्या 10-15 दिवसात तो डिस्चार्ज होऊन जाईल. असं ऑपरेशन सक्सेस झालं ना? ऑपरेशन सक्सेसफुल. लघवी वगैरे काही? लघवी तिथेच यायला लागते. टेबलवर असतानाच लघवी येते व्यवस्थित आणि पेशंटची रिकव्हरी पण स्मूथ होईल. काही प्रॉब्लेम नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिराला 18 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. अमरावती बडनेरा मार्गावर रेल्वे उड्डाणपूर्व सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाला लागून असलेल्या 27 एकर जागेवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून अंबानगरी वसवण्यात आली आहे. विदर्भ प्रांतातील 5363 कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था येथील उपनगर रिद्धपूर, उन्मोचन, कौंडण्यपूर, मुक्तागिरी, गुरुकुंज नगर येथे करण्यात आली आहे. येथील उपनगरांना ही नावं दिली गेली आहेत. अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक पुण्यक्षेत्र म्हणून या स्थानांची ओळख आहे. परमपूज्य सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांचं सायंकाळी आगमन झालं असता त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांना औक्षण करण्यात आलं व डॉक्टर भागवत कार्यक्रम स्थळी रवाना झाले. शिबिराच्या ठिकाणी सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली आहे. भारत मातेची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. नेत्रदीपक असं प्रदर्शनही येथे भरवण्यात आलं आहे. खेडेगावाचं प्रारूप तयार करण्यात आलं आहे. याशिवाय विवेकानंदांचं स्मारक तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कवायती, मीटिंग, ध्वज यांची प्रारूपही येथे तयार करण्यात आली आहेत. सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्यासोबतच सहसरकार्यवाह भागय्याजी, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे व अन्य क्षेत्रीय अधिकारीही उपस्थित आहेत. ते कार्यकर्त्यांना दिशाबोध करत आहेत. 18 ते 20 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या शिबिराचं अतिशय भव्य दिव्य असं स्वरूप आहे. उत्तम व्यवस्थापन येथे करण्यात आलं आहे. भोजन, जल, विद्युत, ध्वनी, रक्षण, स्वच्छता, सजावट, वैद्यकीय व वाहतूक विभाग येथे तयार करण्यात आले आहेत. तसंच विदर्भातील संतांचे, थोर पुरुषांचे छायाचित्र येथे मार्गावर लावण्यात आले आहेत. अंबानगरीचा तसंच विदर्भाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न येथे करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने प्रवासी कार्यकर्त्यांचं आगमन शिबिराच्या ठिकाणी झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील अ वर्ग असलेल्या अचलपूर नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक निर्विरोध झाली असून 5ही विषय समितीच्या सभापतीपदी महिला विराजमान झाल्या आहेत. अचलपूर नगरपालिकेच्या विशेष समितींच्या निवडणूक घेण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या या निवडणूक सत्ता पक्ष व विरोधी पक्षासाठी प्रतिष्ठेच्या होत्या. या निवडणूक निर्विरोध झाल्या असून पहिल्यांदाच अचलपूर नगरपालिकेवर महिलांचं राज आलं आहे. उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांच्या देखरेखीत या निवडणूक घेण्यात आल्या. भाजपच्या माधुरी तांबे या बांधकाम विषय समिती सभापती म्हणून, कल्पना नंदवंशी या अपक्ष शिक्षण विषय सभापती म्हणून, लोकभारतीच्या सोना थावानी नियोजन समिती सभापती म्हणून, तर काँग्रेसच्या खान बिल्किस बानो अजीम या महिला बाल कल्याण समिती सभापती म्हणून, तर ताहेराबी युसुफ खा या उपसभापती म्हणून विराजमान झाले आहेत. आरोग्य सभापती म्हणून जहिरा तबस्सुम मजीद खा या विराजमान झाले आहेत. त्यांचं स्वागत करण्यात आलं, सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम सभापतीसाठी एकच अर्ज होता आणि या अर्जानुसार तो माधुरी रवींद्र तांबे यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली असं मी जाहीर करतो. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सौ कल्पना मनोज नंदवंशी यांची निवड बिनविरोध झाली असं मी जाहीर करतो. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती या समितीच्या सभापतीपदी खान जहिरा तबस्सुम मजीद खान यांची बिनविरोध निवड झाली.
नियोजन व विकास समिती नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी सौ सोना विजय चव्हाणी यांची बिनविरोध निवड झाली असल्याची जाहीर करतो. महिला व बाल कल्याण समिती खान बिल्किस बानो अजीज यांची महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली असल्याची जाहीर करतो. महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापतीपदी ताहिराबी युसुफ खान यांची बिनविरोध निवड झाली असल्याची जाहीर करतो. प्ले हो गया. अमरावती जिले की अवर्ग नगर पालिका में विषय समिति के चुनाव संपन्न हुए हैं. यह चुनाव निर्विरोध हुए हैं. विशेष बात यह है कि अचलपुर नगर पालिका के इतिहास में पहली बार महिलाओं का राज आया है. अचलपुर नगर पालिका में स्थायी समिति के 3 पद और विषय समिति के 5 पदों के लिए चुनाव किए गए. 11 तारीख को नाम निर्देशन हुआ था. अचलपुर के उपविभागीय अधिकारी डॉक्टर वेंकट राठौड़ द्वारा पीठासीन अधिकारी की भूमिका अदा की गई. महिला बांधकाम सभापति के रूप में भाजपा की माधुरी तांबे, नियोजन सभापति सौ सोना विजय थावानी, आरोग्य सभापति जरीना खातून मजीद खान, साथ ही शिक्षण सभापति के रूप में मनोज नंदवंशी की पत्नी सौ कल्पना नंदवंशी का चयन हुआ. इसी प्रकार महिला बाल कल्याण के लिए यहाँ पर यूसुफ खान की पत्नी बिल्किस बानो इनका चयन किया गया, जिन्हें सभापति का चयन यहाँ पर निर्विरोध हुआ है. आपको बता दें कि अचलपुर नगर पालिका में प्रहार और भाजपा का वर्चस्व कायम रहा है. कुल मिलाकर ये चुनाव निर्विरोध हुए हैं. वहीं सत्ता पक्ष पर विपक्ष भारी नजर आया है. मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा. बैरम येथे दुसऱ्यांदा रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. पारंपरिक वारसा असलेल्या बैरमच्या यात्रेमध्ये हजारो भाविक येतात. या रिंगण सोहळ्याला 50,000 वारकरी मंडळी उपस्थित होती. 70 वर्षांच्या म्हातारीने देखील रिंगणाच्या 5 फेऱ्या पूर्ण केल्या. बैरम यात्रेत मागील 2 वर्षांपासून पारंपरिक वारसा असलेला रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी मंडळींचा रिंगण सोहळा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या रिंगण सोहळ्यात 70 वर्षीय म्हातारीने आपले रिंगणच्या 5 फेऱ्या पूर्ण केल्या. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता या ठिकाणी अचलपूर पोलीस अधिकारी पोपट अब्दगिरे हे तळ ठोकून होते, तर ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी दिलेल्या वृत्तपत्र मुलाखतीपेक्षा भाविकांची गर्दी कमी प्रमाणात होती, तर झुले सुद्धा रिकामी फिरत होती. जवळपास या रिंगण सोहळ्याला 50,000 वारकरी मंडळी उपस्थित होती. रिंगण पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केली, त्यामुळे जत्रा जणू ओस पडली होती. बादल डकरे यांचा हा रिपोर्ट. प्रकल्पग्रस्तांना घेऊन राजकीय पक्षांमध्ये शह काटशहचं राजकारण सुरू आहे. चारगड व खोपडा प्रकल्पग्रस्तांना घेऊन आमदार यशोमती ठाकूर जिल्हा कचेरीला आल्या. त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाचा निषेध आमदार बोंडे यांनी जिल्हा कचेरीवर केला. तर बोंडेंना शह देण्यासाठी पुन्हा तिवसा युवक काँग्रेसने आमदार बोंडे यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांच्या बॅनरची होळी केली, नारेबाजी केली. प्रकल्पग्रस्त बाजूलाच राहिले, परंतु येथे शह काटशहचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. मोर्शी तालुक्यातील चारघळ प्रकल्पामधील तसंच खोपडा गावातील प्रकल्पग्रस्त यांना घेऊन जिल्हा कचेरीवर शह काटशहचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. 18 जानेवारीला आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात तिवसा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रितेश पांडव व शहर युवक काँग्रेसचे सागर कलाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आमदार बोंडेंच्या बॅनरची होळी करण्यात आली. यापूर्वी आमदार बोंडे यांच्या बॅनरवरील फोटोला महिलांचा साज शृंगार करून त्यांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. बॅनरची होळी करण्यात आली. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ आंदोलन केलं व निघून गेले. प्रकल्पग्रस्तांना घेऊन सर्वप्रथम आमदार यशोमती ठाकूर जिल्हा कचेरीला धडकल्या. त्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले, तर त्यांच्या आरोपांवर आंदोलनावर उत्तर देण्यासाठी आमदार डॉक्टर अनिल बोंडे जिल्हा कचेरीला धडकले.
प्रकल्पग्रस्तांसह दोघेही आमदार आले होते. आमदार बोंडे यांच्या आंदोलनावर तिवसा युवक काँग्रेसनं पुन्हा आंदोलन केलं. मुर्दाबाद मुर्दाबाद अनिल बोंडे मुर्दाबाद 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 अनिल बोंडे मुर्दाबाद गली गली में शोर है अनिल बोंडे चोर है गली गली में शोर है अनिल बोंडे चोर है यशोमती ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं यशोमती ताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार, मी सागर कलाने, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस अमरावती. आज आम्ही इथे मोर्शी तालुक्यातील आमदार अनिल बोंडे यांच्या विरोधात नारे प्रदर्शन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. विषय एवढाच की मोर्शी तालुक्यामध्ये चारथल प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्यामुळे तेथील रहिवासी खोपळा गाव इथले जे रहिवासी आहे 440 लोकांची ती लोकसंख्या आहे. यांना पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा अधिकारीमार्फत त्यांना निर्देशन देण्यात आले होते. आणि हा जो प्रकार आहे गेल्या 2007 पासून आहे. मोर्शीचे आमदार अनिल बोंडे हे गेल्या 10 वर्षापासून तिथे राज करत आहे. त्यांच्या पूर्ण कार्यकालात या लोकांना न्याय मिळाला नाही. आणि सन्माननीय तिवसा विधानसभेचे आमदार यशोमती ताई ठाकूर यांच्याकडे मोर्शीतील काही रहिवासी ते ताईकडे आले आणि रविवारी ज्या प्रकारचा ताई जनता दरबार घेते त्या जनता दरबारात काही लोकांनी तक्रार ताईकडे नोंदवली की आमचे काही प्लॉट त्या चारथल प्रकल्पामध्ये आहे आणि आम्हाला येथील ते उपजिल्हा अधिकारी आहे लहाने म्हणून, लहाने नामक व्यक्ती म्हणजे उपजिल्हा अधिकारी यांनी काही पैशाची मागणी केली. अशा त्या लोकांनी तक्रार केली. मी आपणास हे सांगू इच्छितो की आमदार यशोमती ताईवरती गालबोट करण्याचा प्रकार म्हणजे हा असा की संपूर्ण भाजप कार्यकर्ते हे ताईंना व काँग्रेस पक्षाला विलीन करण्याचं म्हणजे त्यांचं नाव खराब करण्याचं काम हे करत आहेत. आमदार बोंडेंनी काही लोकांना जमा करून म्हणजे कालचा जो प्रसंग घडला म्हणजे काल आपले समाज कल्याण मंत्री बडोले साहेब इथे आले असता मोर्शीतले काही लोक त्या कार्यक्रमाच्या नावाने त्यांनी इथे जमा केलं, काही अपंगांना जमा केलं आणि त्यांना ते समाज कल्याणाच्या कार्यक्रमातून इथे ते दिशाभूल त्यांचं करून घेऊन आले आणि यशोमती ताईंच्या नावाचे नारे लावले. वास्तविकता आमदार बोंडे हे स्वतः काम करू शकले असते. यशोमती ताईंनी फक्त एवढंच केलं की ज्या लोकांना घर मिळत नाही आहे त्या लोकांना पुण्याने घर मिळावे. वास्तविकता लहानेंनी जो प्रकार आहे त्यांना फक्त भूखंड देऊन दिला. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची आखणी केली नाही आहे. फक्त नंबर प्रमाणे देऊन दिले. समजा एखाद्या तुम्हाला जंगलात जर देऊन दिलं तर जंगलात तुमचं फक्त जागा असणं गरजेचं आहे. तुमचा नंबर दिला तर तुम्ही शोधणार कुठं. तो प्रकार यशोमती ताईंनी स्वतः पाहिला. कुणी जागेची माहिती घेतली की लोकांना कशा प्रकारचे प्लॉट दिले. आता आमदार बोंड्यांनी 100पैकी 60% लोक हे भाजपचे असल्यामुळे त्या लोकांना देऊन दिलं. परंतु 40% जे लोक राहिले वंचित त्या लोकांना काय ते काँग्रेसचे असो की कुठल्या सर्वसामान्य जनतेचे आंदोलन काय केलं बघा आज? आंदोलन आम्ही एवढंच केलं. आमदार बोंडेंनी ज्या प्रकारे यशोमती ताईंना गालबोट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांचं पुतळा जाळला, त्यांची प्रतिमा इथे जाळली. भाजपच्या आमदारांनी हे लक्षात घ्यावे, आमदार यशोमती ताई ह्या एकमेव आमदार संपूर्ण विदर्भाचं नेतृत्व करते आहे. त्या आमच्या नेत्या आहे. त्यांचं नाव त्यांनी खराब करावं नये. कारण भाजप सरकारची नैतिक जबाबदारी ही आहे की एक महिला, कुठलीही महिला जर असेल तर त्याला जर गालबोट जात असेल तर यांच्या संपूर्ण कार्य हे चुकीचं आहे. महिला बचाव महिला पळाव अशा प्रकारचे ते कार्यक्रम घेतात. परंतु हे महिलांना कुठल्याच प्रकारचं संरक्षण देत नाही. कुठल्या महिलांची त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न हे करतात. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत जिल्हास्तरीय युवा संसद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. समाजातील समस्यांवर चर्चा करणे, नवभारताबद्दल युवकांची मतं जाणून घेणे हे या आयोजनामागील उद्दिष्ट. 18 ते 25 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, नेहरू युवा केंद्र अमरावती यांच्या सहयोगाने 18 जानेवारी रोजी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत युवा संसद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 18 ते 25 वर्ष वयोगटातील युवक युवतींनी यामध्ये सहभाग घेतला. सद्यस्थितीतील समाजातील समस्यांवर चर्चा करणे, नवभारताबद्दल युवकांची मतं जाणून घेणे, युवकांना राष्ट्र निर्माणाच्या संबंधित स्पष्टपणे मत व्यक्त करता येणे हा या युवा संसदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. युवा संसदेची प्राथमिक निवड फेरी शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत घेण्यात आली. या कार्यक्रमाचा शुभारंभ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अधिकाधिक युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन नोडल ऑफिसर डॉक्टर पौर्णिमा दिवसे, रासेयो संचालक डॉक्टर राजेश बुरंगे, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयिका ज्योती मोहिते तसंच रासेयो क्षेत्रीय समन्वयक डॉक्टर विनोद गावंडे यांनी केलं. युवा संसद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे रजिस्ट्रार जवंजाळ डॉक्टर प्रतिभा भोरजार, डॉक्टर केशव तुपे, डॉक्टर अशोक उबाळे, डॉक्टर रोहणकर, डॉक्टर मापारी, डॉक्टर वैभव ठाकरे, डॉक्टर सुनील इंगळे, डॉक्टर सावदेकर, डॉक्टर पठाण परिश्रम घेत आहेत. या प्राथमिक निवड चाचणीत उत्तीर्ण 50 विद्यार्थी जिल्हास्तरीय युवा संसद मध्ये सहभागी होतील. जिल्हास्तरीय युवा संसदचं आयोजन 25 जानेवारी रोजी संस्थेच्या मुख्य सभागृहात करण्यात येत आहे. आजचं BMV हे त्या काळचं किंग एडवर्ड कॉलेज. सन 1918 मध्ये लोकवर्गणीतून अमरावतीमध्ये या महाविद्यालयाचा शिलान्यास झाला. 1922च्या सुमाराला किंग एडवर्ड कॉलेज म्हणजेच आजचं विदर्भ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या पुरातन अशा मीटिंग हॉलमध्ये ज्याच्याशी जुन्या आठवणी जुळलेल्या आहेत. CD देशमुख यांचा फलक, ब्रिटिश कालीन स्विचेस, सुंदर पायऱ्या ज्यांचे कठडे नियमबद्ध आणि अतिशय कलात्मक रीतीने निर्माण करण्यात आले आहे ते प्रवेश करताच दिसून येतात. भूतकाळातील आठवणी ताज्या होतात. विशाल सुंदर डायस देखील मनमोहक असा आहे. 1923 मध्ये प्रिन्सिपल टोस्टविन होते. त्यांच्या सगळ्या वस्तू येथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मी डॉक्टर अंजली देशमुख, प्रभारी संचालकाच्या भूमिकेतून आज मला आपणा सर्वांना सांगावंसं वाटतं की नॅशनल यूथ पार्लमेंट ही आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी 31 डिसेंबर 2017ला मन की बात या कार्यक्रमामध्ये मांडली आणि या माध्यमातून मॉक पार्लमेंट घेण्यात यावी आणि ती डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल लेवलपर्यंत पोचवावी असंही मत मांडलं गेलं. आणि मग त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना या संकल्पनेस मूर्तरूप देण्याकरता आमच्या संस्थेस संधी मिळाली म्हणून ही आमच्याकरता खरोखर अभिमानाची बाब आहे. आणि आज सर्व जिल्ह्यातून, विविध महाविद्यालयातून आणि अनेक प्रकारचे तरुण आणि तरुणी या म्हणजे चाचणीकरता आज इथे उपस्थित आहेत. मला खरोखर मनापासून आनंद होतो आहे आणि या माध्यमातून देशाकरता त्या विद्यार्थ्यांच्या, त्या तरुणांच्या ज्या संकल्पना आहे, नवभारताची जी संकल्पना आहे किंवा त्यांचे जे मत आहे ते आपल्याला धोरणात्मक निर्णय करणारे किंवा पॉलिसी मेकर्स जे आहेत देशाचे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि या तरुणांना पुढे देशाबद्दल काय वाटतं हे सगळं मांडण्याची पंतप्रधान मोदींपर्यंत त्यांचे जे विचार आहेत ते पोचवण्यात येतील. हे सगळं बघून खरोखर मला आज आनंद होतो आहे. आमच्या संस्थेतर्फे आम्हाला ही संधी दिली म्हणून केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. ठीक आहे. राष्ट्रीय युवा पार्लमेंट या आयोजनामध्ये देशातील सर्व विद्यार्थी सहभागी होत आहे. अमरावती जिल्ह्यातील जवळपास 250 ते 300 विद्यार्थी आज स्क्रीनिंग टेस्ट देणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक म्हणून मी पदभार स्वीकारलेला आहे, डॉक्टर राजेश बुरंगे. आणि या संपूर्ण 5ही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये येत्या 25 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत हा इव्हेंट मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यामधले सर्व विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यातून राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागी होतील. या युवा संसद म्हणून जो विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत पोहोचेल, राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल आणि त्यांच्याकडून तो गौरव देशासाठी होईल. हा युवक जागा व्हावा, युवकांनी यामध्ये सहभागी व्हावं
एक नेता म्हणून युवक यायला पाहिजे, ही संकल्पना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. अतिशय उत्तम दर्जाचा हा इव्हेंट आता सुरुवात झालेला आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर साहेबांच्या हस्ते आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे रीतसर उद्घाटन आजच्या या स्क्रीनिंग टेस्टचं झालेलं आहे आणि आजपासून तर जवळपास 28 तारखेपर्यंत हा इव्हेंट चालणार आहे. 12 जानेवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत या इव्हेंटची पूर्ण देशामध्ये रूपरेषा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर सर्व युवक हा सशक्त युवक म्हणून जावा म्हणून युवा सांसद हा प्रोग्राम राष्ट्रीय स्तरावर होत आहे. मी अभिनंदन करतो आणि सर्व युवकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. महानुभाव आश्रम राजापेठ येथील संचालक व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य श्री कारंजेकर बाबा यांचं निधन झालं आहे. महानुभाव पंथाचे अभ्यासक परमपूज्य कारंजेकर बाबा यांचं 18 जानेवारी रोजी सकाळी मुंबई येथे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं. महानुभाव पंथातील आधार कोसळल्याने सर्वत्र शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. 19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता महानुभाव आश्रम राजापेठ येथे पूजन विधी होऊन कारंजेकर बाबांची अंत्ययात्रा निघेल. रुक्मिणीनगर, काँग्रेस नगर, शिवटेकडी वाया गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल मार्गे गाडगेनगर, VMV रोड मार्गे वलगाव रस्त्याने रेवसा फाटा येथे ही अंत्ययात्रा जाईल. रेल्वे बीडला लागून असलेल्या रेवसा रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या मागे प्रमोदराव बनसोड यांच्या शेतात भूमी संस्कार करण्यात येणार आहेत. हा बोला की. आज शुक्रवारी 18 जानेवारी रोजी महानुभाव पंथावर अतिशय मोठं दुःखाचा डोंगर आलेला आहे. आमचे आदरणीय परमपूजनीय आत्मस्मरणीय कारंजेकर बाबाजी यांचं आज मुंबई येथे दीर्घ आजारानंतर देहावसान झालं. त्यामुळे पंथात कधीही भरून न निघणारी हानी ही झालेली आहे आणि बाबांचं संपूर्ण आयुष्य इथे अमरावतीमध्येच गेलं. बाबांचा परिवार हा देशभर होताच, परदेशातही त्यांची शिष्यमंडळी होती. अतिशय विद्वान म्हणून ते पंथामध्ये त्या विद्वानात त्यांची नोंद होती. मोठ्याचे कार्यक्रम त्यांचे मोठमोठे झालेत. सामाजिक कार्यातसुद्धा त्यांचा मोठा वाटा होता. रिद्धपूरचा विकास असो, अमरावतीच्या याच्यामध्ये असो, श्रीकृष्ण मंदिर माता खिडकीचं बांधकाम असो, अशा अनेक कामामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता आणि ती उणीव कधी आमच्याकडून भरून निघणार नाही. एवढंच नव्हे तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री असो, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो, RSSचे भागवत साहेब असो, सर्वांशी त्यांचे अतिशय जवळीक आणि घरगुती संबंध होते. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे बाबा 12 वर्ष अध्यक्ष राहिले. तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी अलीकडे आता माझ्याकडून होत नाही म्हणून हे पद यावर्षी नाकारलं. परंतु त्यांचं मार्गदर्शन सतत सर्व पंथाला होत होतं आणि बाबांकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. या वयातही त्यांचा उत्साह कायम होता. कालपर्यंतही ते हॉस्पिटलला होते त्यावेळेस मी चांगलाच आहे, मी आता येतो असं म्हणून ते सांगत होते. आम्हाला खूप आनंद होता. परंतु बाबा गेल्याचं दुःख सहन न होणार आहे आणि ही पंथाची हानी कधी भरून न निघणार. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 सूतगिरणी येथे स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा घेण्यात आला. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, त्यांचं करिअर घडावं या उद्देशाने ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 सूतगिरणी गोपालनगर अंतर्गत नरसिंह सरस्वती नगर येथे युवक व युवती यांचे करिअर घडवण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या हस्ते फीत कापून अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महापौर संजय नरवणे,
उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य किरण पातुरकर, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक राजेंद्र तायडे, नगरसेविका वंदना हरणे, सुमती ढोके, रेखा भुतडा, चेतन गावंडे, सुनंदा खरड, अजय सारस्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती, नेव्ही, आर्मी, पोलीस भरती, बँकिंग, कृषी सेवक, तलाठी, वनरक्षक, एसटी महामंडळ, जिल्हा परिषद, स्टाफ सिलेक्शन व इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरता या अभ्यासिकेची मदत विद्यार्थ्यांना होणार आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील या गोपालनगर भागामध्ये एक उद्दिष्ट घेऊन आपण ही संकल्पना उभी केली की युवक आणि युवतींना एका करिअर घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन असावं याकरता अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादी अभ्यासिका असावी असं मनामध्ये आलं. आणि या मनामध्ये आल्यानंतर या ओपन स्पेसमध्ये आपण ही जागा संबंधित नागरिकांच्या सहमतीने आणि विचारात घेऊन एक मोठं अशी अभ्यासिकाची एक आपण 40 बाय 40 असे 1600 फुटाचं बांधकाम असलेलं एक मोठं अद्ययावत असं आपण स्पर्धा परीक्षा आपण इथे बांधली आहे. याकरता अमरावती महानगरपालिकेचा महिला बाल विभागाकडून विविध स्पर्धा परीक्षेचा एक खेळच्या माध्यमातून आपण हा निधी उभा केला, जो पहिल्यांदा अमरावती शहरामध्ये आपण एक प्रयोग म्हणून आपण इथे केलेला आहोत. आणि यामागचं उद्दिष्ट की विद्यार्थी हा स्पर्धे परीक्षेमध्ये राहून त्याचं करिअर घडलं पाहिजे आणि हे करिअर घडून तो कुठेतरी या माध्यमातून नोकरीला लागला पाहिजे याकरता हा आपण केलेला एक प्रयास आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की अमरावती महानगरपालिकेचे धडाडीचे आणि अभ्यासू असे नगरसेवक सुनीलजी काळे यांच्या संकल्पनेतून एका चांगल्या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्याचा योग मला आला. आपण जेव्हा विकासाची व्याख्या करतो तर विकास म्हणजे फक्त रस्ते, नाली, पाणी, वीज, आरोग्य म्हणजे आरोग्य एवढाच पर्यंत आपली परिभाषा असते. पण विकास म्हणजे या पुढे जाऊनही ज्या गोष्टी आजच्या समाजाला आवश्यक आहेत त्या गोष्टींची उपलब्धता करून देणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि ती संकल्पना. अंजनगाव सुर्जी येथील संगत संस्थान बारगणपुरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून शहर समृद्धी उत्सवानिमित्त दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बचत गटांना, स्त्रियांना येथे मार्गदर्शन करण्यात आलं. अंजनगाव सुर्जी येथील संगत संस्थान बारगणपुरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून शहर समृद्धी उत्सवानिमित्त दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत मधुगंधा महिला वस्तीस्तर संघ व नित्यानंद महिला वस्तीस्तर संघाने कार्यक्रम आयोजित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सविता सालोडे या होत्या. शहर अभियान व्यवस्थापक सविता सालोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. बचत गटांना राष्ट्रीय पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान, अटल पेन्शन योजना या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. कुटुंबामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, अत्याचारावर संघामार्फत तसंच गटामार्फत स्त्रीला मदत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. ज्या कुटुंबामध्ये पतीने आत्महत्या केली असेल अशा कुटुंबातील स्त्रियांना बचत गटामध्ये समाविष्ट करून त्यांच्या कुटुंबाला मदत करणे, जगण्यासाठी आधार देणे, योजनेमार्फत स्वतःचा व्यवसाय चालू करून आर्थिक मदत करणे अशा प्रकारे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सविता सालोडे यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नगरसेवक रवींद्र बोडखे, नगरसेविका सुनीता मुरकुटे, पल्लवी गवई, विमला माकोडे, मधु गुजर तसंच समूह संघटिका ज्योती जावरे, पतंजली योग समितीच्या सदस्या संगीता मेण यांची होती. नित्यानंद संघाच्या अध्यक्ष वैशाली टिपरे तसंच संगीता कुले यांनी कार्यक्रमाचं संचालन केलं तर आभार प्रदर्शन मधुगंधा संघाच्या अध्यक्ष शीतल अस्वार, खुशबू बचत गटाच्या अध्यक्ष दीपाली घाटे यांनी केलं. अंजनगाव सुर्जीहून प्रतिनिधी जावेद शाह यांचा हा रिपोर्ट.
आपल्यासाठी किती हाल अपेक्षा सहन केले हा सगळं प्रत्येक बचत गटातल्या महिलांना माहीत आहे. पण आपण जेव्हा बचत गटामध्ये आलो, बचत गटाच्या माध्यमातून संघामध्ये आलो आणि संघाच्या माध्यमातून आता पुढे पण आपण एक पाऊल पुढे जाणार. त्या अगोदर आपल्या प्रभागामध्ये म्हणजे पूर्ण शहरातलं जे प्रभाग आहे 13 प्रभाग, त्या 13 प्रभागामध्ये आपण जी महिला वस्तीस्थ संघ स्थापन केलेला आहे त्या वस्तीस्थ संघाच्या माध्यमातून बचत गटाच्या प्रत्येक सदस्यापर्यंत शासनाची योजना पोहोचली पाहिजे. हा त्या मागचा खूप मोठा उद्देश आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी अमरावती जिल्हा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अमरावती विभागातील शेकडो प्रकल्पग्रस्त यावेळी उपस्थित होते. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 2019च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा तसंच उग्र आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिलाय. अमरावती जिल्हा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. अमरावती, अकोला, बुलढाणा आदी जिल्ह्यातील शेकडो प्रकल्पग्रस्त निवेदन देतेवेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त विस्थापित होणाऱ्या पुनर्वसित कुटुंबांना महाराष्ट्र शासन पुनर्वसन कायदा 1999 अस्तित्वात असलेले कायदे विस्थापितांना न्याय देण्यास कुचकामी ठरल्याने केंद्र शासनाने भूसंपादन पुनर्वसन अधिनियम 2013 सर्वसमावेशक कायदा 1 जानेवारी 2014 पासून अंमलात आणलेला असून 2014 नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त प्रकल्पांनाच लागू होत असल्याने असंख्य प्रकल्पग्रस्तांना यातील तरतुदींपासून वंचित करण्यात आला आहे. हे प्रशासनाचं धोरण अन्यायकारक असून ज्या प्रकल्पांतर्गत भूसंपादन पुनर्वसन व प्रकल्प निर्माण कारवाई सुरू आहे अशा सर्व प्रकल्पातील विस्थापितांना अधिनियम 2013च्या सर्व तरतुदी लागू करून पुनर्वसनाची कार्यवाही करावी अशी मागणी अमरावती जिल्हा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने केली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 2019च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल तसंच उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला आहे. कृती संघर्ष समितीचा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचा आमचं आंदोलन जवळपास 1 वर्षापासून ही आमची मोठी अशी जिल्ह्याची समिती तयार झाली. आता ही जिल्ह्याच्या बाहेरही गेली, विभाग स्तरावर गेली. म्हणून आमचं इथं विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती म्हणून हिचं आम्ही एक नामांतर आम्ही केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन आम्ही जन आंदोलन सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की हे पहिलं असं संघटन आहे की संपूर्ण जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त एकत्रित आले. आजपर्यंत परिस्थिती अशी होती की एकटे प्रकल्पग्रस्त लढत होते आणि ते प्रकल्पग्रस्त एकटे लढत असल्यामुळे त्यांचं कुठेही काही साध्य झालं नाही आहे, त्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून सगळे प्रकल्पग्रस्त आता म्हणजे आकांत आहे प्रकल्पग्रस्तांमध्ये आणि त्यांची एवढी दैनावस्था आहे की जे प्रत्यक्ष त्याचं त्यालाच माहीत आहे. म्हणून त्यांच्यासाठी हे फार मोठं आमचं एक चळवळ आम्ही उभी केली आणि याच्या माध्यमातून सरकारला आम्ही मागणी करत आहोत की या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत, अधिकारातल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. आणि नाहीतर आमचं आता येणारं 2019चं जे इलेक्शन आहे त्या संदर्भात आमची आता झालेल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जर आम्हाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर येणाऱ्या इलेक्शनवर आम्ही बहिष्कार करू आणि आमचं जे आंदोलन आहे भविष्यातलं म्हणजे आता लगेच त्या संदर्भात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 2014 मध्ये पोलीस स्टेशन नागपुरी गेटच्या हद्दीमध्ये हब्बू शाह याचा मर्डर झाला होता. त्याच वादावरून 2 जानेवारी 2019 रोजी नागपुरी गेट हद्दीत नुरानी चौक येथे 2 गटात हाणामारी होऊन कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हब्बू शाह याच्या खुनाच्या प्रकरणात कोर्टात साक्ष तारीख असल्याने खुनातील हे आरोपी कोर्टात येत आहे. त्यांचा सूड घेण्याच्या तयारीने रशीद शाह वजीर शाह वय वर्ष 39 राहणार नुरानी चौक हैदरपुरा, वसीम शाह कदीर शाह वय वर्ष 27 राहणार गुलिस्तानगर तर गुलिस्तानगर येथील रहिवासी जावेद शाह सरदार शाह वय 36, कलीम शाह कदीर शाह वय 30 व काजीपुरा कुरा येथे राहणारा 22 वर्षीय अनवर अहमद अनीस अहमद याशिवाय त्यांच्यासोबत विधी संघर्ष बालक असे 6 जण आल्याने त्यांना लगेच सापळा रचून कोर्ट परिसरातील मोटरसायकल स्टँड जवळून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 2 धारदार चायना मेड चाकू, 3 मोटरसायकली असा एकूण 2 लाख
25,800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे गाडगेनगर येथे आर्म ऍक्ट 4 व 25 सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण समिती, महिला बाल कल्याण विभाग व अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बाल आनंद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांसाठी कलाविष्कारांचा एक विरंगुळा हा बाल महोत्सव ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचं दर्शन घडत आहे. समूह नृत्य, समूह गान, चित्रकला, रंगभरण, रंगकाम, मातीकला व विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी या महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी चांगलीच रंगत आणली. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. गीत संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीभूत कलागुणांचं सादरीकरण करून उपस्थितांना खिळवून टाकलं. या विधायक आयोजनासंदर्भात अधिक माहिती देताना मनपाच्या महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाती जावरे यांनी सांगितलं. मनपा आयुक्त निपाणे, महापौर संजय नरवणे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बाल आनंद महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. शिवटेकडीचा सायकलपटू ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 27 जानेवारी रोजी शिवटेकडी येथे ही सायकल स्पर्धा होत आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या अमरावती शहराचा गौरव प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानीय शिवटेकडी येथे शिवटेकडीचा सायकलपटू स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, सायकल चालवा, पेट्रोल वाचवा, स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती असा संदेश या स्पर्धेतून दिला जाणार आहे. राजू महात्मे यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आलं आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. युवकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शिवटेकडीचा सायकलपटू ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही साहसी उपक्रम आहे. त्या दृष्टिकोनातून आजचं जे 27 जानेवारीचं जे स्पर्धा घेतली आहे त्याच्या दृष्टिकोनातून ती आपल्याला आयोजन केलेलं आहे. आणि युवकांमध्ये प्रेरणा आणि साहसी उपक्रम ह्याविषयी त्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण याचं आयोजन केलेलं आहे. याच्या मागचं अशा स्पर्धा होत राहिल्या पाहिजे आणि याच्यामधून साहसी उपक्रमामध्ये जे सायकलपटू आहे याच्यातून निर्माण झाले पाहिजे आणि त्याच्याकरता मोठ्या लेवलवर ज्या ह्या स्पर्धा होतात त्याच्याकरता ते स्पर्धा तयार होतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये याचं आयोजन करण्याचा विचार आहे. आणि ही शिवटेकडी हे एकमेव आहे आणि ही चढाईची आहे. जनरल त्याला घाटाचं म्हणता येणार नाही. ही एक टेकडी आहे आणि ह्या टेकडीवरचा एक चढाई करणं
ही फार अवघड आहे आणि साध्या सायकलवर तर एकदमच अवघड आहे, ही चढूच शकत नाही. आणि त्याच्यामध्ये अशा युवकांनी प्रयत्न करणं हे सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या दृष्टीने याचं आयोजन केलेलं आहे. किती तारखेला आहे? 27 जानेवारी याचं आयोजन केलेलं आहे, सकाळी 8 वाजता. आणि आयोजकचं नाव पूर्ण? आयोजक समिती आहे आमची आणि सौजन्य हनुमान व्यायामशाळा आणि श्री मित्रमंडळ टोपेनगर आणि दिनेश बुक मित्रमंडळ असं या आयोजनामध्ये आहे. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.